जय जय रघुवीर समर्थ महारुद्र हनुमान की जय। चपळ ठाण विराजत से बरे, परम सुंदर ते रूप साजरे। धगधगीत बरी उटी शेंदुरे, निकटदास कपिवीर हे खरे। या 10व्या भीमरूपी स्तोत्रामध्ये समर्थांनी मारुतीरायांची 2 रूपं सांगितली आहेत। या पहिल्या श्लोकामध्ये समर्थांनी मारुतीरायांचं अत्यंत साजिर गोजिर असं सुंदर रूप, एका भक्ताचं रूप, एका दासाचं रूप, एका सेवकाचं रूप असं दाखवलेलं आहे। चपळ ठाण विराजत से बरे, परम सुंदर ते रूप साजिरे। हनुमंत अत्यंत चपळ आहेत, पण ते ठाण मांडून उभे राहिले किंवा बसून राहिले ध्यानाला, युद्धासाठी उभे राहिले तर ते एका जागेवरून हलत सुद्धा नाहीत। त्यामुळं दोन्ही विरोधाभास असणारं हे स्वरूप आहे। चपळ पण आहेत आणि ठाण पण मांडून उभे राहतात किंवा बसतात। विराजत असे शोभून दिसतं, विराजमान होणे म्हणजे शोभून दिसणे, बरे म्हणजे सुंदर। चपळ ठाण विराजत असे बरे, कसे? परम सुंदर ते रूप साजिरे। नुसतं सुंदर नाही, अतिसुंदर सुद्धा नाही, परम सुंदर, परम सुंदर ते रूप साजिरे। साजिरे म्हणजे शोभून दिसणारं, साजरं दिसणारं, आणि ते रूप कसं आहे? परमसुंदर आहे। याचं कारण भगवान श्रीराम मारुतीरायांच्या हृदयामध्ये निवास करतात, ही कथा सगळ्यांना माहिती आहे। त्यामुळं त्यांचे सर्व गुण हनुमंतांमध्ये स्वाभाविकपणे प्रकट होतात। म्हणून परमसुंदर ते रूप साजिरे। आणि कसे आहेत ते? धगधगीत बरी उटी शेंदुरे, सिंदुरे असंही म्हणतात। निकटदास कपिवीर हे खरे। अत्यंत सुंदर असे दिसणारी, अत्यंत तेजस्वी वाटणारी अशी उटी आणि सिंदूर, कुंकुम या सर्वांचा लेप मारुतीराय आपल्या संपूर्ण देहावर करतात, आणि त्यामुळे ते विशेष तेजस्वी आणि अद्भुत असे दिसतात। धगधगीत बरी उटी सिंदुरे, निकटदास कपी वीर हे खरे। आणि त्यांच्या अवतीभोवती सर्व रामरायांचे दास असणारे हे वानर हे हनुमंतांचा असा घोळका करून उभे राहतात। हनुमंतांना मध्यस्थानी ठेवून हनुमंतांच्या अवतीभोवती ते उभे राहतात का? कारण हनुमान हे वीरांमध्येही श्रेष्ठ आहेत, हनुमान हे भक्तांमध्येही श्रेष्ठ आहेत, हनुमान सर्वांमध्येच श्रेष्ठ आहेत। ज्या वेळेला मारुतीराय उड्डाण करून लंकेतून सीतामाईंचा शोध लावून परत आले आणि वानरांना आपल्या येण्यामुळं क्षती होऊ नये म्हणून दूरपर्यंत जाऊन ते खाली उतरले भारताच्या सीमेमध्ये, त्यानंतर सर्व वानरांनी त्यांना घोळका घातला। त्यांच्या भोवतीनं ते सगळे वानर उभे राहिले आणि त्या सर्व वानरांच्या मध्यभागी असणारे हनुमान अत्यंत शोभायमान असे दिसायला लागले। कपिवीर जेठी उडे चारी कोटी, गिरिद्रोण दाटी तळाथे उपाटी। झपेटी लपेटी करी पुच्छ वेठी, त्रिकुटा चळी उठवी वीर कोटी। हनुमंतांचं हे पहिलं रूप सांगितलं, आणि आता हनुमंतांचं दुसरं भीषण भयानक आणि अत्यंत शत्रूला भय निर्माण करणारं असं रूप समर्थ प्रकट करतायत। कपी वीर जेठी उडे चारी कोटी, अत्यंत ज्येष्ठ असणारे असे हनुमान, कपींमधले वानरांमधले श्रेष्ठ वीर, हे 4 कोटी योजन उड्डाण करतात आणि उत्तर दिशेला जातात। गिरिद्रोण दाटी तळाथे उपाटी। द्रोणगिरी सर्वांना कथा माहिती आहे, त्यामुळे त्या द्रोणागिरीला पोहोचून द्रोण पर्वत जो कैलास पर्वताच्या आणि महेंद्र पर्वताच्या मध्यभागी असणारा जो द्रोण नावाचं शिखर आहे हिमालयाचं, ज्याच्यामध्ये 4 अत्यंत महत्त्वाच्या अशा औषधी आहेत, मृतसंजीवनी, संधानी, विशल्यकरणी अशा नानाविध तिथं औषधी आहेत, आणि सुवर्णकर्णी, या 4 औषधी मागण्यासाठी हनुमान की तुम्ही प्रकट व्हा आणि मला त्या औषधी नेता येतील, पण त्या सर्व औषधी गुप्त झाल्या आणि हनुमंतांना दुसरा उपाय राहिला नाही। हनुमान प्रचंड मोठं रूप घेतात। गिळीत द्रोण दाटी तळाथे उपाटी, तळाथे म्हणजे त्या द्रोण पर्वताच्या तळाशी हनुमान जातात आणि त्या तळातून त्याला उपटून वर घेतात। झपेटी लपेटी करी पुच्छ वेठी, आपल्या शेपटीचे फटकारे मारतात, झपटतात त्या पर्वतावरती
आणि आपल्या बाहूंनी लपेटून घेतात, शेपटीनं लपेटून घेतात, झपेटी लपेटी करी पुच्छ वेठी, आणि मग त्रिकुटाचळी उठवी वीर कोटी. आणि तो पर्वत, तो द्रोणागिरी लंकेमध्ये घेऊन येतात. त्रिकुट पर्वतापाशी युद्ध सुरू आहे. त्या ठिकाणी या रावणपुत्र इंद्रजितानं 67 कोटी वानर मारलेले आहेत आपल्या या भयंकर अशा ब्रह्मास्त्रानं. तर त्या वानरांना उठवण्याचं कार्य हनुमान या द्रोणागिरी पर्वताला आणून त्याच्या औषधींचा रस बनवून त्यांना सर्व वानरांना पाजून ते उठवतात. म्हणून अनेक वानरांना हनुमंतराय उठवतात असं समर्थ इथे म्हणतात. त्रिकुटाचळी उठवी वीर कोटी म्हणजे कोट्यवधी वीर, 67 कोटी वीर उठवतात. रघुवीरा समीरात्मज फेटला, हरिजना भजनांकुर फुटला, कपिकुळे सकळे मिनली बळे, रिपुदळे विकळे वडवानळे. हनुमान रामरायांना भेटले. समीरात्मज भेटला, हरिजना भजनांकुर फुटला. आणि त्यामुळे हरीचे जे भक्त आहेत, भगवंताचे जे भक्त आहेत, राम आणि हनुमान यांची जी भेट आहे, हे मिलन आहे, हे पाहून केवळ वानररूपी हे भगवंताचे भक्त नव्हे, तर त्रैलोक्यामध्ये स्वर्गादिक लोकांमध्ये सुद्धा ही हनुमंतांची आणि श्रीरामांची भेट जी घडली ती पाहण्यासाठी सगळ्या त्रैलोक्यातील मोठे मोठे ऋषी मुनी, देवी देवता, सिद्ध चारण गंधर्व, ब्रह्मा विष्णू महेश आदिक हे सर्वही सूक्ष्म रूपामध्ये प्रकट झालेले आहेत. आणि त्यांना श्रीराम आणि हनुमान यांची भेट पाहायची आहे का, तर भगवंत आणि भक्त यांची ही दिव्य भेट आहे. आणि म्हणून ही दिव्य भेट पाहता पाहता सगळ्यांच्या हृदयामध्ये भजन म्हणजे भक्तीचा अंकुर फुटला. समर्थ भजन शब्दाचा बऱ्याच वेळेला भक्ती असा अर्थ करतात. नवविधा भजन दासबोधामध्ये येतं. भजन म्हणजे भक्ती. भजनांकुर फुटला. अनेक भक्तांना हे भक्त आणि भगवंत यांचं मिलन पाहून, ही भेट पाहून सगळ्यांच्या हृदयामध्ये दिव्य अशा दास्य भक्तीचा प्रादुर्भाव झाला आणि तो भजनाचा अंकुर म्हणजे भक्तीचा अंकुर तो फुटलेला आहे. रघुवीरा समीरात्मज भेटला. यामध्ये वेदांताच्या दृष्टीनं जर बघितलं तर रघुवीर भगवान श्रीराम हे अनेक देहांमध्ये विराजमान असणारे आत्माराम आहेत. आणि समीरात्मज म्हणताना समीराचा आत्मज, समीर म्हणजे वायू, त्याचा आत्मज म्हणजे मुलगा. समीर वायुतत्व यालाच जगज्योती असं दासबोधात म्हटलेलं आहे. वायुतत्व आणि आत्माराम तत्व ही खूप एकमेकांच्या जवळ आहेत, सन्निध आहेत. आणि रामरक्षेचा जर संदर्भ घ्यायचा झाला तर श्रीमद हनुमान कीलकम, श्री रामरायांपर्यंत पोहोचण्यासाठी हनुमंत ही किल्ली आहे. याचं कारण हे वायुतत्व, ही जगज्योती आपल्याला त्या आत्मारामाकडे घेऊन जाते. म्हणून हनुमंतांना भेटणं आपल्याला महत्त्वाचं आहे, म्हणजे ते आपली भेट रामरायांची घडवून देतात. म्हणून रघुवीरा समीरात्मज भेटला, हरिजना भजनांकुर फुटला, कपी कुळे सकळे मिनली बळे. अत्यंत ही सर्व वानर सेना असणारी, रामरायांची भक्त असणारी ही सेना मिनली, विनम्र झाली. आहे ती बलवान, सेनेमध्ये सामर्थ्य आहे. सर्व वानर अत्यंत पराक्रमी बलाढ्य आहेत, कारण ते देवी देवतांचेच अवतार आहेत. असं जरी असलं तरी श्री रामरायांना पाहून आणि हनुमंतांना पाहून या सर्वांच्या हृदयामध्ये एक आदरभाव, एक प्रेमभाव, एक समर्पणाचा भाव निर्माण झाला. आणि त्यामुळं मिनली बळे असं म्हटलं. पण हे भक्तीचं कार्य चालू असताना, भक्तीचं प्रकटीकरण चालू असताना रिपुदळे विकळे वडवानळे, शत्रूच्या हृदयामध्ये मात्र वडवानळासारखे असणारे, वडवा अनल म्हणजे वडवानल, जणू काही समुद्रात पेटलेला एखादा अग्नी तो किती भीषण असेल. पाण्यानं अग्नी विझतो, पण वडवानल, अनल म्हणजे अग्नी, असा हा भयंकर अग्नी सगळ्यांना दग्ध करतो, नष्ट करतो.
हनुमंतांचा हा प्रताप बघून शत्रू मात्र भयभीत होतो. सगळ्या त्रैलोक्यातील भक्तगण आनंदित होतात, त्यांना हर्ष होतो, रोमांच उभे राहतात. पण हनुमंतांचं काय आहे, शत्रूला मात्र, दुष्टांना मात्र त्यांचं भय वाटतं. कपिवीर तो लीन तल्लीन झाला, प्रसंगेची पाहून सन्मुख आला. हनुमंत हे पावला नाम तेथे, मही मंडळी चालिले सर्व येथे. या पुढच्या श्लोकामध्ये समर्थांनी एकदम श्री हनुमंतांना जो अद्भुत रामरायांकडून ज्ञानाचा उपदेश झाला त्या संदर्भामध्ये उल्लेख केलेला दिसतो. कपिवीर तो लीन तल्लीन झाला, प्रसंगेची पाहून सन्मुख आला. कोणता प्रसंग आहे हा? श्री रामरायांनी रावणादिकांचा सर्वांचा विध्वंस करून विभीषणाला राज्य देऊन अयोध्येमध्ये येणं आणि त्यानंतर त्यांचा राज्याभिषेक होणं, आणि हा राज्याभिषेक झाल्यानंतर श्री हनुमानजी की ज्यांना अन्य कशाचीच अभिलाषा, अभिप्सा, इच्छा, कामना, वासना, तृष्णा राहिलेली नाही, फक्त रामरायांकडून विशुद्ध ज्ञान प्राप्त करून घ्यावं एवढीच एकमेव जिज्ञासा शिल्लक आहे. हा मंगल प्रसंग बघून, प्रसंगेची पाहून सन्मुख आला, हा मंगल प्रसंग बघून हनुमान श्री रामरायांच्या समक्ष येतात आणि त्यांच्यासमोर विनम्रपणे त्यांच्या चरणारविंदामध्ये दृष्टी एकाग्र करून हात जोडलेले प्रांजली कृत्वा असे हनुमान उपस्थित होतात. हा सर्व संदर्भ मी तुम्हाला अध्यात्म रामायणातून बालकांडाच्या अंतर्गत येणाऱ्या रामहृदय स्तोत्राच्या उपदेशाचा भाग म्हणून सांगत आहे. श्री हनुमान असे उभे आहेत, ज्ञानापेक्षी आहेत, ज्ञानाची अपेक्षा ठेवणारे आहेत. श्री रामरायांचं त्यांच्याकडे लक्ष जातं आणि ते सीतामाईला सांगतात, सीते याला उपदेश कर. आणि मग सीतामाई श्री हनुमंतांना श्री राम कोण आहेत आणि त्या स्वतः कोण आहेत हे सांगतात. रामम विद्धी परम ब्रह्म, माम विद्धी मूल प्रकृतीम. श्री रामांना परब्रह्मस्वरूप मान आणि मला तू मूळ प्रकृती स्वरूप मान. त्यामुळं करती करविती मी आहे आरोप श्रीरामांवर होतो की ह्यांनी अमुक अमुक केलं. श्रीराम कुठेही जात नाहीत, काही करत नाहीत, ते सच्चिदानंद स्वरूप आहेत, आनंद कंद स्वरूप आहेत, त्यामुळं ते परब्रह्मस्वरूप आहेत. असा सुंदर उपदेश सीतामाईंनी केल्यानंतर श्री रामराय स्वतः रामो तत स्वयंप्राह हनुमंतम उपस्थितम. श्री राम आता स्वतःच श्री हनुमंतांना ज्ञानाचा उपदेश करतात, वेदांताचा उपदेश करतात. आणि हा उपदेश करताना तत्त्वमस्यादी वाक्यांचा उपदेश त्यांनी केला आणि तोच संदर्भ इथं आलेला आहे. हनुमंत हे पावला नाम तेथे, मही मंडळी चालिले सर्व येथे. आपला समज वरकरणी असा होऊ शकतो हे ऐकल्यानंतर की हनुमान हे नाव त्यांना तिथं प्राप्त झालं, हनुमंत हे पावला नाम तेथे. पण हे असं नाही आहे, कारण वाल्मिकी रामायण स्पष्टपणे सांगतं हनुमंतांच्या बाललीलेच्या वेळेला सूर्यग्रसन करण्यासाठी ते गेलेले असताना इंद्राद्वारे त्यांच्या हनुवटीवर जेव्हा वज्र फेकलं गेलं, त्यानंतर हनुमंतांना हनुमान हे नाव प्राप्त झालं जेव्हा त्यांची मोडलेली हनुवटी ठीक करण्यात आली, तेव्हा हनुमान हे नाव प्राप्त झाले. पण हा प्रसंग अगदी वेगळा आहे, फार नंतरचा आहे, युद्धानंतरचा आहे. हनुमंत हे पावला नाम तेथे याचा अर्थ श्री हनुमंतांना तत्त्वमसी आदी वाक्यांचं जे मूळ नाम रामनाम आहे ते त्यांना तिथं रामरायांकडून प्राप्त झालं. तत्त्वमसीचा उपदेश झाला आणि त्या तत्त्वमसीचा उपदेश झाल्यानंतर त्याचा भावार्थ ज्या नामामध्ये आहे ते रामनाम त्यांना तिथं अर्थरूपानं प्राप्त झालं. याचा अर्थ हनुमंत रामनाम आधी घेत नव्हते का? त्यांनी जे विशेष म्हणजे लंकेमध्ये उड्डाण केलं होतं किंवा द्रोणागिरी आणण्यासाठी आणि द्रोणागिरी परत नेताना केलेलं उड्डाण, या वेळेला हनुमंत रामनाम घेत नव्हते का? नक्कीच घेत होते. पण तत्त्वरूपामध्ये त्याचा मूळ बोध, त्याचा अनुग्रह हा श्री हनुमंतांना अध्यात्म रामायणाला प्रमाण मानलं तर रामरायांच्या राज्याभिषेक झाल्यानंतर त्या प्रसंगी मिळालेला आहे.
आणि म्हणून हनुमंत हा पावला नाम तेथे. कोणतं नाम? राम नाम पावला. हनुमंतांना रामनाम प्राप्त झालं श्री रामप्रभूंकडून. कपिवीर तो लीन तल्लीन झाला आणि प्रसंगेची पाहून सन्मुख आला. हनुमान या ठिकाणी लीन आणि तल्लीन आहेत. लीन आहेत याचा अर्थ विनम्र आहेत. श्री रामरायांच्या चरणांकडे त्यांची दृष्टी लागलेली आहे. आणि तल्लीन झाला याचा अर्थ काय झाला? त्या रामचरणामध्ये लागलेल्या दृष्टीच्या प्रभावामुळं रामचरणाच्या नखारविंदाच्या त्या चंद्रिकेमध्ये, प्रकाशामध्ये त्यांचं चैतन्य एकरूप झालं. त्याला म्हणायचं तल्लीन होणे. श्री रामचरण नखचंद्रिकेच्या तेजामध्ये त्यांचं लक्ष, त्यांची चेतना लीन झाली. याला तल्लीन असं म्हणायचं. आणि अशा भारावलेल्या स्थितीमध्ये, एका अर्थानं भावसमाधीच्या अवस्थेमध्ये, कारण तो इतका सुंदर अद्भुत मंगल प्रसंग घडलेला असताना, श्री रामरायांचा राज्याभिषेक झाला आहे, हा मंगल प्रसंग घडलेला असताना त्या मंगल प्रसंगाच्या प्रभावामुळे सुद्धा आणि आजूबाजूला अनेक ऋषीमुनी, वसिष्ठादिक, नारदादिक उपस्थित असताना, देवी देवता उपस्थित असताना, त्या दिव्य भारावलेल्या त्या सर्व वातावरणामध्ये हनुमंतांची भावजागृती झाली आणि हनुमान तल्लीन झाले. श्री रामरायांच्या दिव्य तेजामध्ये त्यांची चेतना लीन झाली आणि त्या भारावलेल्या भावावस्थेमध्ये प्रसंगेची पाहून सन्मुख आला. श्रीरामांच्या समोर ते समोर येतात. हनुमंत पावला नाम तेथे. आता हे दिव्य रामनाम त्यांना इथं प्राप्त झालं. मही मंडळी चालले सर्व जेथे. आणि हे इतकं शक्तिपातयुक्त असणारं नाम हनुमंतांना त्या ठिकाणी प्राप्त झालं. रामरायांनी पूर्ण शक्तिपात त्यामध्ये केला. आपली शक्ती त्यामध्ये संक्रमित केली त्या नामात. कारण रामनाम यामध्ये रा आणि म या दोन अक्षरामध्ये रा हे तत्पदवाच्य सांगितलं आणि म हे त्वंपदवाच्य सांगितलं. तत्पदवाच्य म्हणजे परमब्रह्म, त्वंपदवाच्य म्हणजे जीव. रामनाम हे ब्रह्म आणि जीव यांचं ऐक्य दाखवणारं आहे. म्हणून ते रामनाम त्यांना प्राप्त झालं. उपनिषदामध्ये असं म्हटलं, राम एव परमब्रह्म, राम एव परम तपः, राम एव परम तत्वम, श्रीरामो ब्रह्मतारकम. राम हेच परमब्रह्म आहेत, तेच परमतप आहेत, तेच परमतत्व आहेत. का तर श्रीराम हे नुसतं नाम नाही आहे, तर ते ब्रह्मतारक आहे. म्हणजे संसारातून तारून नेऊन ब्रह्मापर्यंत पोचवणार आहे. नवे नवे ते ब्रह्मस्वरूपच आहे. म्हणून हनुमंत हे पावला नाम तेथे आणि महिमंडळी चालिले सर्व जेथे. याचा अर्थ महिमंडळामध्ये, या पृथ्वीवर आणि इतकंच नव्हे त्रैलोक्यामध्ये, ब्रह्मांडामध्ये हेच नाव सर्वत्र त्याचा जयघोष सुरू आहे. श्रीराम जय राम, जय जय राम. असं दिव्य ज्ञान श्री हनुमंतांना त्या ठिकाणी प्राप्त झालं. आधी ते उपासनेच्या अंगानं, साधनेच्या अंगानं, भावाच्या अंगानं नाम घेत होते. प्रत्येक कार्य करत असताना ते नाम घेत होते. तेही हेच नाम होतं, श्रीराम जय राम, जय जय राम. पण त्याच्या फलस्वरूप त्यांच्यामध्ये जे लीनत्व आलं आणि जे तल्लीन होण्याचे सामर्थ्य आलं, म्हणजे ज्ञानाचा अधिकार उत्पन्न झाला, त्यावेळेला साक्षात सद्गुरू रूप श्रीरामरायांनी त्यांना हे तत्वरूपी नाम दिलेलं आहे. आणि असे हनुमान आता परम आचार्य, भक्तिशास्त्रातील नामाचे परम आचार्य, दास्याचे परम आचार्य असे हनुमान झालेले आहेत. मही मंडळी चालिले सर्व येथे. आणि असं सांगून समर्थ पुन्हा हनुमंतांच्या त्या अद्भुत प्रभावाकडे वळतात. नवे सौम्य हा भीम पूर्ण प्रतापी, देहो अचळातुल्य हा काळरूपी, पुढे पाहता दैत्य कुळे दरारा, भूते कापती नाम घेता थरारा. सीमा सांडली भीम राजे विशाळे, बळे रेटिले दैत्य कृतांत काळे, गजा मस्तकी केसरीचा चपेटा, महारुद्र तैसा विभांडी त्रिकुटा. काय सुंदर पद्धतीनं या स्तोत्राची रचना केली आहे बघा. हनुमंतांचं सौम्य रूप आहे, हनुमंतांचं उग्र रूप आहे, हनुमंतांचं भक्ताचं रूप आहे, हनुमंताचं संहाराचं रूप आहे.
असे जरी हनुमान असले, ते भक्त आहेत, ते ध्यान करणारे आहेत, ते ज्ञानी आहेत, असे जरी असले तर ते परमवीर आहेत, महावीर आहेत आणि शत्रूचा संहार करणारे सुद्धा आहेत, हे विसरता कामा नये. म्हणून समर्थ पुन्हा हनुमंतांच्या त्या रूपाकडे आपल्याला आणतात. नव्हे सौम्य हा भीम पूर्ण प्रतापी. लोकांचा एक फार मोठा अपसमज निर्माण झाला आहे की भक्त म्हणजे अगदी गोगलगाईसारखा असायला हवा, दुबळा असायला हवा. समर्थांनी सगळं खोडून काढलेलं आहे. या खुळचट कल्पना आहेत आणि घातक कल्पना आहेत. जर भक्ताला शत्रूचा विनाश करता येत नसेल तर त्या भक्ताचा उपयोग काय आणि त्या भक्तीचा तरी उपयोग काय? अरे तो भक्तही नाही आणि ती भक्तीही नाही. भक्तामध्ये इतका चाट सामर्थ्य पाहिजे. समर्थ तर म्हणतात समर्थ समर्थ करावे तरीच समर्थ म्हणवावे. जो भगवान आहे सर्व समर्थ आहे आणि ते रामरायालाच रघुवीर समर्थ म्हणतात ना. तो जर रघुवीर समर्थ असेल तर त्यांनी आम्हाला सुद्धा समर्थ केलं पाहिजे, तर त्याच्या समर्थत्वाचा उपयोग आहे. त्याला समर्थ म्हणवून घेण्याचा अधिकार आहे. आणि अशा रामरायांनी हनुमंतांना किती समर्थ बनवलंय बघा. नव्हे सौम्य, अरे तो सज्जनांच्या समोर सौम्य आहे, श्री रामरायांच्या समोर सौम्य आहे, सीतामाईंच्या समोर सौम्य आहे, भरत लक्ष्मण ऋषी मुनी भक्त साधक देवता यांच्यासमोर हनुमान सौम्य आहे. पण शत्रू समोर आला, दुष्ट दुर्जन समोर आला की नव्हे सौम्य हा भीम पूर्ण प्रतापी. भीम म्हणजे भयंकर आहे, मोठा आहे, परिपूर्ण प्रताप त्याचा सर्वत्र जगामध्ये पसरलेला आहे. देहो अचलातुल्य हा काळरूपी. अचल म्हणजे पर्वत, महापर्वत. हनुमंतांचा देह पर्वतासारखा प्रचंड मोठा पण आहे आणि पर्वतासारखा अडिग आहे, स्थिर आहे आणि काळरूपी आहे. शत्रूचा काळ कर्दन काळ बनणारे हनुमान आहेत. पुढे पाहता दैत्य कुळे दरारा आणि भूते कापती नाम घेता थरारा. हनुमंतांचं नाम घेतलं की भूतपिशाच्य पळून जातात. हा फार जुना सिद्धांत आहे, सर्वांनी लक्षात ठेवावं. म्हणून एकतर राम 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 तरी म्हणत जावं, नाहीतर हनुमंतांचं तरी स्मरण करावं. म्हणजे भूतबाधा होत नाही, पिशाच्यबाधा होत नाही. कारण हनुमंतांना ही सगळी भूतपिशाच्य घाबरतात, त्यांना वश होतात. सीमा सांडिली भीमराजे विशाळे, बळे रेटिले दैत्य कृतांत काळे. हनुमंतांनी अगदी परिसीमा गाठली शौर्याची, वीर्याची, तेजस्वितेची, संहारकतेची. सीमा सांडिली भीमराजे विशाळे, बळे रेटिले दैत्य कृतांत काळे. कृतांत असणारा, सर्वाचा विनाश करणारा काळ, त्या काळाच्या दिशेनं त्यांनी शत्रूंना म्हणजे राक्षसांना लोटून दिलं. ज्याप्रमाणे गजा मस्तकी केसरीचा चपेटा, महारुद्र तैसा विभांडी त्रिकुटा. केसरी म्हणजे सिंह. हत्तीच्या गंडस्थळावर जसा सिंह प्रचंड आघात करतो आणि त्याला प्रचंड मोठ्या हत्तीला, जो सिंहापेक्षा आकाराने खूप मोठा आहे, त्या हत्तीला सुद्धा आपल्या बलपराक्रमानं प्रचंड आघात करून, गंडस्थळावर मस्तकावर आघात करून, ज्याप्रमाणे सिंह हल्ला करून त्याला धराशायी करतो, त्याप्रमाणे हनुमंतांनी त्रिकुटामध्ये, त्रिकुटाचल, अचल म्हणजे पर्वत, त्रिकूट नावाच्या पर्वतावरती, हे लंकेमध्ये जिथं रावणाचा निवास आहे आणि राक्षसांचा निवास आहे, त्या पर्वतावरती विभांडी त्रिकुटा, प्रचंड मोठा असा हनुमंतांनी पराक्रम गाजवला आणि सर्व दुष्ट दुर्जनांचा संहार केला. अशा पद्धतीनं हनुमंतांची दोन्ही रूपं दाखवणार आहे. तसं आकारानं लहान असणारं स्तोत्र, पण अर्थाच्या दृष्टीनं फार मोठं असणारं असं स्तोत्र इथंच संपन्न झालं. जय जय रघुवीर समर्थ.